कमर्शियल टाक्या तर मिळत नाहीत, बंद नाही कमर्शियल टाक्यावर व्यवसाय, घरगुती गॅस टाक्यावर सगळे व्यवसाय चालत कुठून येतात? आमदार साहेब म्हणून तुम्ही याचा पाठपुरावा करावा, सगळ्या गॅस एजन्सीवाल्याला धारेवर धरावं. बघा किती मोठा काळा बाजार, रोज कमीत कमी 100 ते 150च्या आसपास टाक्या या शिरोळ तालुक्यामध्ये ब्लॅक निघल्या जातात. जयसिंगपूर शहरामध्ये नाही म्हणलं तरी रोज 50च्या आसपास टाक्या ब्लॅक निघल्या जातात. आज 3000 रुपयानं धरलं तर 50 टाक्याचं 5 त्रिक 15, 1.5 लाख रुपये, 1 लाख ते 1.5 लाख रुपये सरासरी भ्रष्टाचार. तुमच्या या जयसिंगपूर शहरात आमदार म्हणून तुम्ही राहता ना, या जयसिंगपूर शहरामध्ये भ्रष्टाचार फक्त गॅस टाक्यातनं होतो. छाती ठोकून सांगतो मी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान समोर ठेवून सांगतो. आज जयंती आहे बाबासाहेबांची, त्या जयंतीला साक्षात समोर ठेवून मी सांगतो, बाबासाहेबांना समोर ठेवून सांगतो, काळा बाजार हा घरगुती गॅस टाक्याचा मोठ्या प्रमाणात होतो. आणि आपण आमदार या शिरोळ तालुक्याच्या जयसिंगपूर नगरीचे आमदार म्हणून आपण गप्पच आहात. याच्यावर तुम्ही कुठली बैठक घेतली नाही. एक शिरोळ तालुक्याची व्यापक बैठक तुम्ही या गॅस एजन्सीवाल्यांना बोलून घ्यायला पाहिजे होती, अधिकाऱ्यांना बोलून खडसावून सांगायला पाहिजे होतं तुम्ही, पण तुम्ही ती केलं नाही. का केलं नाही, कशापाय केलं नाही तो तुमचा विषय आहे. परंतु आज जयसिंगपूर शहरामध्ये गॅस मिळवण्यासाठी महिलांची पायपीट होत आहे. 10 वेळा महिला त्या ऑफिसला जात आहेत. इव्हन त्यांची मुलं कॉलेज सोडून सुद्धा त्या गॅस टाक्याच्या नंबरामध्ये अर्धा 1 तास थांबत आहेत. गॅस एजन्सीवाल्याच्या ते एजंटची जी गॅस एजंट आहेत त्यांची वाट बघत थांबत आहेत कामधंदा सोडून. का तर गॅस मिळत नाही, वेळेत मिळाला पाहिजे. आज जयसिंगपूर शहर झपाट्यानं वाढत आहे. सगळ्या टोलेजिंग इमारती होताना आपल्याला दिसत आहेत. 1 BHK 2 BHK प्लॉट आहेत, 3-3, 4-4, 8-8, 10-10 मजली इमारती आहेत. चूल पेटवणं शक्य आहे का त्या बिल्डिंग मधनं? याचा विचार आपण आमदार म्हणून करावा. याचा विचार तुमच्या बंधुराजला या जयसिंगपूर शहरातील नागरिकांनी जवळजवळ 25,000 नागरिकांनी बहुमोल असं मतदान देऊन नगराध्यक्ष म्हणून पद दिलं, बहाल केलं या जयसिंगपूर शहरवासियांनी.